आपल्यासोबत अभिजित दुगे आहेत. आज पुण्यात आंदोलन आहे. काय अजेंडा असणार आहे आजच्या आंदोलनाचा? आमचा अजेंडा मेन आहे की धर्मेंद्र प्रधान जे आपले शिक्षा मंत्री आहे त्यांनी नैतिक जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. नीटच्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे. CUET, नीट, CBSE, SSC, GD असे एकंदरीत 1 करोडपेक्षा जास्त जे स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालं आहे कुठं ना कुठं. त्याची जबाबदारी कोणाला ना कोणाला तरी घ्यावं लागेल आणि धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत या स्टुडंट्सला न्याय मिळणार नाही. एका बाजूला अभिजित या सगळ्या प्रकरणाचा तपास CBI करत आहे. यंत्रणांवर तेवढाच विश्वास आहे तुझा जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतोयस एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांवरचा विश्वास किती? मला तर अजिबात विश्वास नाही, कारण की झालं काय, ट्रान्सफर केले, कारवाई काय केली सरकारने. जे स्टुडंट्सनी आत्महत्या केली आहे, ज्या 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सला जो त्रास झाला आहे त्याच्यावर तुम्ही फक्त काही अधिकाऱ्यांचं ट्रान्सफर केले, सस्पेन्शन पण नाही. स्टुडंट्सच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे आपल्या देशात की तुमच्याकडून अधिकाऱ्यांना सस्पेन्शनही होत नाही आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान एज्युकेशन मिनिस्टर रिझाईन करणार नाही तोपर्यंत आम्ही नाही समजणार की सरकार कुठेही सिरियस आहे या गोष्टीला सोल्युशन देण्यासाठी. आज जो मॅनिफेस्टो जाहीर करणार आहे त्याच्यात तरुणांसाठी काही ठेवलेलं आहे? तरुणांसाठीच आहे. जेवढे विद्यार्थी आहेत, जेवढे MPSCचे आपले स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांसाठीच त्या मॅनिफेस्टोमध्ये भरपूर काही असणार आहे, जेणेकरून त्यांना काही त्रास होऊ नये पुढे जाऊन. यासाठी आम्ही एक अजेंडा देणार आहे. खासदार संजय राऊत असं म्हणालेत की आज तुमची आणि अमेरिकेत मोदींची एक बैठक झाली आणि त्याचे फोटो देखील त्यांच्याकडे आहेत, पण त्यांनी दाखवले नाहीत. पण अशी काही मीटिंग झाली तुमची आणि मोदींची? नाही सर, मी कुठून मोदी सरांना भेटणार? ते प्रधानमंत्री आहे आणि मला वाटतं तो फोटो AI जनरेटेड असू शकतो. मी पाहिलेला नाही आहे, कारण की मी सकाळपासून तुमच्या सगळ्यांसोबतच बोलतो तर मला वेळ नाही भेटला. पण मला वाटतं संजय राऊत सरांना काहीतरी गैरसमज झाला असेल. ते AI जनरेटेड, तुम्हाला माहिती आहे आजकाल खूप AI जनरेटेड फोटोज बनतात, तर मला वाटतं इट्स जस्ट अ मिसअंडरस्टँडिंग. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा लोकांच्या समोर ही भूमिका मांडायची असते त्यांनी तुम्हाला सपोर्ट दिला आहे, पण जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते तेव्हा त्यांनी ती भूमिका मांडली आहे, त्यांच्याकडे काहीतरी माहिती मिळाली म्हणून. तुम्ही आगामी काळात ह्या सगळा मिसअंडरस्टँडिंग जर तुम्ही म्हणताय तर ती दूर करण्यासाठी चर्चा करा. नक्की ऑफकोर्स. म्हणजे आमचे जे काही क्रिटिसिझम असेल आम्ही त्याला उत्तरं देऊ आणि आम्ही जेवढ्या काही मिसअंडरस्टँडिंग आहे वी आर ओपन टू क्लॅरिफाय. शेवटचा प्रश्न, पुण्याचं आंदोलन झाल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा आणि अंतिम भूमिका काय, अंतिम तारखेची? पुण्याचं आंदोलन झाल्यावर आता हे आंदोलन आम्ही देशव्यापी करणार आहे. त्याची सुरुवात पुण्यापासून होती आहे. उद्या मी जयपूरला जाणार आहे, त्यानंतर अमृतसर, बँगलोर आणि अजून ठिकाणी आम्ही तयारी करतोय त्यासाठी. आणि त्यानंतरही राजीनामा जर होत नसेल तर आम्ही सगळे येऊन दिल्लीला बसणार आहे आणि राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही.